सो वेलकम टू आवर न्यू व्लॉग गाईज. आज आम्ही कुठे चाललो आहे आम्हाला नाही माहिती. ठीक आहे, बट आम्ही चाललो आहे. मी असं मस्त मस्त काहीतरी घातलेलं आहे. सॉरी दिसणार. ओके, त्यावरती मी हे घातलेलं आहे आणि वेणी घातली आहे आणि ह्याने पण असंच काहीतरी घातलेलं आहे. बट आता खूप खूप जास्त लेट झाला. आमचा फ्रेंड सोबतचा प्लॅन आहे. सगळे फोन करतात सारखे सारखे आणि आम्ही फोनच उचलत काय त्यांनी ब्लॉग बघितला ना, मारतील आपल्याला. मी नाही. माझं ऑफिसचे फ्रेंड्स आहेत आणि आम्ही कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन आहे. तर बघूयात कुठे जातोय. ओके बाय. तरा आपण दोघं असे का उभं मग ते फक्त दूध बघण्यासाठी. असं नजर फिरून असं झालं की चुकून बाहेर आलेलं असेल ते ठीक आहे, पण तुम्हाला असं बघा पकडलेलं आहे. ठीक आहे. तर आम्ही घरी पोहोचलेलो आहे. काल रात्री आम्ही खूप मज्जा केली आणि दुपारी 1 वाजेपर्यंत झोपून होतो. सकाळी मरीन्स वरून हो, सकाळी मरीन्स वगैरेला गेलो होतो म्हणून खूप लेट झाला घरी यायला. 3-4 वाजता मरीन्सला होतो. 4 नाही, हा 4च्या आसपास तरी असोच. हो, 6 वाजेपर्यंत 5:30 पर्यंत तिथेच होतो आणि नंतर पण निघालो. नाश्ता वगैरे करून मग खूप मज्जा आली. पाय दुखायला लागले म्हणून आम्ही तुम्हाला असेच याच कपड्यांमध्ये दिसू, घरच्याच कपड्यांमध्ये. तर आता आम्ही बनवतो आहे चॉकलेट सँडविच. कारण की एकट्याने खाल्लं मला दिलं नाही म्हणून मी बनवायला होता. आता जबरदस्ती चॉकलेट सँडविच विथ हॉट चॉकलेट. चॉकलेट मस्त. कारण की गपचूप बनवून खाते. सॅटर्डेला मी घरी नसतो आणि सॅटर्डेला बनवून खाते मस्त मस्त आणि मला भेटत नाही म्हणून मी आधीला कामाला लावलंय. तर माझ्याकडे हे मोरडीचे, सॉरी ते पहिले हटव. तर माझ्याकडे हे मोरडेचे चॉकलेट, हा डार्क चॉकलेट आहे कंपाऊंड मध्ये. हे हॉट चॉकलेट साठी आहे मिल्क पावडर. ओके, सो तू एक काम करणार आहेस, तू पहिले ना हे घासायला घेणार आहेस. घासायला बोलते, घासायला घे. हे खिसायला. आमचं दूध उबळलं आहे, सो या पातेल्याला बाहेर काढून घेऊ. तर चॉकलेट सँडविच साठी लागणारं साहित्य. पहिलं तवा. माझ्या फ्रेंडचा बर्थडे होता त्यामुळे आम्ही विचार केला की कुठेतरी बाहेर फिरायला जाऊयात. तर मग आम्ही तिकडे बर्थडे सेलिब्रेट पण केला. ऍक्च्युली आम्ही ऍडव्हान्स मध्ये बर्थडे केलाय. ऍडव्हान्स मध्ये बर्थडे सेलिब्रेट केलाय. तू बस घिसते जा. घी विथ ब्रश कोण सांगते रे? मी. तुम्ही असं घी लावते याला. बटर नाहीये आमच्याकडे. वी डोंट हॅव बटर एनीमोर. संपलं. आमच्याकडे बटर नसल्यामुळे आम्ही जुगाडू कामगार संघटनेमधून आलोय आणि घी वापरतो आहे. आय एम सॉरी, थोडस घीचं बटर पेक्षा. तुला कशी माहिती? तुला केसांच्या इकडेच का लटकतोय? मग तुम्ही थोडं मागे होऊन बस ना. सेक्सी टांगे घेऊन इकडे बसलेला आहे. सेक्सी टांगे घेऊन इकडे बसलेला आहेस. टांग्यांवर. हा, नाही तर एवढी केस तर मला पण नाही येत. माझ्या डोक्याला असायला पाहिजे होती तेवढी केस.
मी हॉट चॉकलेट साठी ऑलरेडी प्रीमिक्स करून ठेवलेलं आहे. आउच. काय काय असतं प्रीमिक्स मध्ये सांग. हे आहे हॉट चॉकलेटचं प्रीमिक्स. सो ह्याच्यामध्ये आहे कोको पावडर, मिल्क पावडर अँड थोडस कॉर्नफ्लॉवर, जेणेकरून त्याचे स्लरी टेक्स्चर आहे त्याचं ठीक होतं. हॉट चॉकलेटचं मस्त थिक होतं. सुरकिया घेताना एकदम भारी लागतं. सो हे ऑलरेडी प्रीमिक्स आहे, जे मी आधी बनवून ठेवलेलं जेव्हा मला पाहिजे होतं तेव्हा. आणि आता उरलेलं मला देते. सो चॉकलेट सँडविच बनवताना चॉकलेट मध्ये कंजूसपणा नाही करायचं, नुसतं ब्रेड लागतं. तर नुसतं ब्रेड आणि असं चॉकलेट मध्ये डिप केल्यासारखं. हा यार, आपण सपोज चॉकलेट सँडविच बनवलं आणि ते हॉट चॉकलेट असं थिक असेल, ट्राय करू शकतो कसं लागतं बघूया. नुसतं लागेल ना. मे बी बेबी माझी स्किन थोडी ग्लो दिसते का? आंघोळ केलं चांगलं दिसतं. पांचट बता ना. आई गेस सनस्क्रीन का कमाल है, कलाम है. कमाल. थँक्स. थांबा जरा हवा खाऊन आलो. हे काढून घेऊयात. या ब्रेड वरती जाणार आहे हे हार्शीज. ओके. देन नंतर नवऱ्याने खिसलेलं चॉकलेट दे. नवऱ्याला सांगायचं चॉकलेट खिसून दे. नवऱ्याने खिसलेलं चॉकलेट. देन मग हे जे आहे त्यावरती असं मस्तपैकी वाव, एवढंच नाही टाकायचं, अजून टाकूयात. कंजूसपणा जरा पण नाही करायचा. नाही, त्याच्यामुळे मज्जा नाही येत खायला. बाय द वे, असं चॉकलेट सँडविच माझ्या मम्मीला खूप आवडतं. मम्मी आणि आता व्हिडिओ बघून ओरडा का नाही. कारण की तिकडे जाऊन काय बनवून देत नाही त्यांना. ओके. सो बनवत आहे. हे बघू शकता व्हॉट हॅज हॅपन. बनवून देत नाही आता. लास्ट टाइमला तर मम्मी बनवून दिलेलं मी तुला. असं मम्मी म्हणते ना. पण मी म्हणते लास्ट टाइमला तर बनवून दिलेलं, पण मम्मी बोलते नाही आताच येऊन बनव. तेच म्हणते मी, मम्मी म्हणते की तू नाही बनवलं. जाऊ दे, हे तसंही वेस्ट होत आहे. चाटून घेऊयात. माझ्या हातात पण आहे. आणि नवऱ्यालाही चाटायला सांगूयात. तोंडात पडतात. चांगलं असं खाल्लेलं. काय म्हणतोस? सायंटिफिकली प्रूव्हन आहे. हात धुवायला पाहिजे. बॉडीसाठी हॉर्टसाठी डार्क चॉकलेट चांगलं असतं. अँड तिनं चॉकलेट सँडविच बनवायचे म्हणून डिरेक्टली प्लेस करूया तिकडे. तुम्ही एवढंसं दूध घेतलेलं आहे कारण की आम्ही दोघं जण आहेत. एवढं पुरेल की नाही मला माहित नाहीये. थोडं पिऊयात. थोडं पिऊया. चालेल ना? ओके. आता हे जे डबा पीनट बटर, आता या डब्यातलं मी 2 टेबलस्पून मोठे ऍक्च्युली जास्त घेतलंय, सगळंच टाकायला पाहिजे असं वाटतंय, बट तरी 3 टेबलस्पून सगळंच टाकून द्यायला पाहिजे. नुसतं चॉकलेटी थिक कन्सिस्टन्सी होण्यासाठी. ओके. सो ह्याच्यामध्ये टाकतोय आम्ही. आणि आता मी पुढच्या प्रोसेसला चालू. टाकते चॉकलेट्स जो मोठा. अँड सी द टेक्स्चर किती थिक झाला आहे हा मस्तपैकी. सो आता आपण टाकतोय ह्याच्यावरती हर्षीजचा चॉकलेट सिरप. चॉकलेट सिरप.
पड पड पड. तर आमचा चॉकलेटवाला प्लॅटर रेडी आहे. हॉट चॉकलेट विथ चॉकलेटी सँडविच मेड बाय माझी बायको शेफ वैभवी गवळी. मस्त आहे. तुझ्यासाठी मस्त नसेल कारण की याच्यामध्ये शुगर नाही. घामाटली विचारली घाम येतोय ना, काय करणार. बट मस्त बनलंय. खूप कन्सिस्टन्सी जशी पाहिजे होती तशी आहे. टेस्टिंग करतो आणि सांगतो. खाल्लंय खूप वेळा तरी पण. बटरपेक्षा घीची टेस्ट मस्त आली का. बटरपेक्षा घी वापरून बघा, भारी आहे. अवतार सुधारायची गरज आहे. हेअर कट करायला पाहिजे आज. चला भेटूया खाऊन. तर खाऊन भेटूया आपण. चला बाय गाईस. तर चॉकलेट सँडविच खाऊन काय होतं माहितीये तुम्हाला, दाखवते 1 मिनिट. एवढं सगळं खाऊन हा पोरगा इकडे लोळत पडलेला आहे आणि मला म्हणतोय की मला उठव. ओय उठ जाओ. अरे झालं कुठं काम झालं. उठ, झालं माझं काम. उठ चल लवकर उठ. चल सामान घ्यायला जायचं. 2 मिनिटं. सिरियसली झालं तुझं काम. उठ. झालं पूर्ण. ऍक्च्युली झालं. चिंटूला का झाकून ठेवलेलं आहे. चिंट्या ए चिंट्या ए चिंट्या चल. चला वटपौर्णिमेचं आम्हाला सामान आणायला जायचंय आणि ह्याला झोप यायला लागले कारण की ह्याने किती चॉकलेट सँडविच खाल्लं. 2 चॉकलेट सँडविच. 2 पण पूर्णपणे नाही खाल्लं. त्यातला अर्ध्यापेक्षा जास्त तर मीच खाल्लेलं. अर्ध्यापेक्षा फक्त अर्धा 2 बाईट फक्त. 2 बाईट 3-4 बाईट तर खाल्लेलेच आहेत. 2 बाईट ठीक आहे 2 बाईट बस. ठीक आहे 2 बाईट मी खाल्ले. मग म्हणजे अर्ध पूर्ण पण नाही खाल्ले असते. फक्त 2 चॉकलेट सँडविच आणि पूर्ण हॉट चॉकलेट पण नाही पिलेलं आहे तरी पण ह्याला पेंग येते. झोपत नाही झाली. रात्री झोपलो नाहीये. सकाळी झोपलं तर ऑफिस वाल्यांचे कॉल चालू होते मध्ये मध्ये. काय करणार. मेलाटॉनिन रिलीज झालंय. मेलाटॉनिन काहीतरी रिलीज झालेलं आहे. नीट झालीच नाही सकाळी आले त्यानंतर पण. त्याच्यामुळे परत झोपायला लागली. अजून काय नाही. येस. आणि ते जे हॉट चॉकलेट आहे ना, हॉट चॉकलेट आहे ना, जसं आपण पावसाळ्यामध्ये भजी बनवून खातो, भजी चाय, तर ते जे पावसाळ्यामध्ये हॉट चॉकलेट मज्जा येते. पाऊस विथ हॉट चॉकलेट. हो माय गॉड. कोणीतरी सनस्क्रीनला खूप जास्त सिरियसली घेतलेलं आहे. कोणतरी मला काळा बोलते ना आजकाल म्हणून. मग काळा झालाच आहेस तू. मला तुझा रंग द्यायला पाहिजे. तू माझा रंग घेतोय. जरा उलट होतोय इथे. माझा रंग तू घे, तुझा रंग मला दे, मी असं म्हणायला पाहिजे. पण माझा रंग तू घेतलाय पण तुझा रंग मला नाही दिलायस. तुझा रंग मला दे, माझा रंग मलाच ठेवा. ठीक आहे. तर आता जातो आम्ही वटपौर्णिमेचं सामान घ्यायला. आमची फर्स्ट वटपौर्णिमा आहे कारण की गेल्या वर्षी होती वटपौर्णिमा बट मला पिरियड्स आल्यामुळे मला नाही करता आली ती वटपौर्णिमा. तर आमची ही फर्स्ट वटपौर्णिमा असणार आहे आणि देवाच्या कृपेमुळे आज आम्ही सामान घ्यायला चाललोय वटपौर्णिमेचं. ठीक आहे. सो समवन इज गेटिंग रेडी. सनस्क्रीन इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. बघा पोराला कधी फेस वॉश न करणारा पोरगा आजकाल पोरी सोबत राहून सनस्क्रीनही यूज करतो आहे. फेड होत चाललाय माझा. पहिला खूप गोरा होतो, आता माझा तो गोरेपणा हरवत चाललाय. कोणी सांगितलं ह्याला एवढं उन्हात फिरायला. मी जराही फिरवत नाही ह्याला उन्हामध्ये. तरी हा फालतूचा मला बोलत असतो की मी तुला त्याला उन्हात फिरवते. चलो. मी जरा पण उन्हात नाही फिरवत ह्याला. मी तर उलट सांगते की माझ्यासारखं तू स्कार्फ बांध, हाताला काहीतरी घाल, ठीक आहे, सनस्क्रीन लाव. बट ऐकायचं नसतं. मग काळा झाल्यावरती मला बोलायचं असतं की काळा होतोय मी, आणि मी काळी नाहीये. ठीक आहे.
माझा कृष्ण वर्ण आहे. स्वतःच तुला काळे बोलते आणि मग मला बोलते काळे आहे. मी कधी तुला काळे बोलत पण नाही. काय मी तुला काळे बोलत पण नाही. काय माईक वरती नाही येतेस तू. मी तुला कधीच काळी बोलत नाही. तू स्वतःच आहे की स्वतःला काळी बोलते. ओके, पण मी काळी नाहीये, मी कृष्ण वर्ण आहे. हा, हे असं असं म्हणत जा. ठीक आहे, तर जाऊयात आता सामान घ्यायला. सामान घ्यायला चालू करायला पाहिजे आता. जोरात पाऊस येतोय आणि गाईस आम्ही आता घरी पोहोचलोय. सामान घेतलं. सामान घेताना शूट नाही केलं कारण की एवढी गर्दी होती की काय विचारू. गाडी सगळा उभा करायला जागा नव्हती. मग मी गाडी सांभाळत बसलेलो, सामान घेत बसलेली, तर व्हिडिओ काढायला भेटलो. जराही टाइम नाही भेटला. आता जस्ट घरी आलोय. आता मला मेहंदी काढायची आहे. आणि मला झोपायचंय कारण की मी जरा हेअरकट बिरकट पण नुसतं करून आलो. तरी मला चंपूच बोलते. ठीक आहे, चंपू दिसतोयच पण तू. मागच्या वेळेस कसं चांगला दिसत होतो त्याच्याकडूनच कापले तरी पण मला नाही ठीक माहिती. आहे, होईल. तो 2-4 दिवसात सेट होईल. कापल्या कपडे नाही सांगायचं, थोडं 2-4 दिवसांनी या हप्त्याभराने सेट होतात. कदाचित दाढीमुळे दाढी नीट नाही केली. अच्छा हा, मिशी जास्त ठेवलेली आहे त्याने. अंकल, ओ अंकल, काय म्हणते? काका दिसतोयस. नाही, ठीक आहे. त्यांनी पूर्ण असं त्यांनी केली कट त्यांनी प्रॉपर मी बघितलेली बरं, व्हॉट एव्हर इट इज. आता आम्ही घरी पोहोचलोय. आता मी मेहंदी लावेल. झोपेल आणि मला खूप झोप आलेली आहे, तर मी शॉर्टकट मध्ये मेहंदी लावणार आहे. जस्ट असं झोप झोप असं दोन्ही याच्यावरती, दोन्ही हातावरती लावायचे. बट दुसऱ्या हातावरती आय डोंट थिंक सो लागेल. तिथं कोण बसणार आहे का? थोडं असं कर ना. तू इकडे सरक ना. अरे तू पुरा इधर वेळ घ्यायचा वेगळं करे. हा ठीक आहे, आमचं असंच होतं कधी कधी. ठीक आहे, दोघं झोपेत आहेत, विषय सोडून द्या. तर गाईस उद्या वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा वटपौर्णिमा नाही, वट पौर्णिमा आहे. पहिल्यांदा करणार आहोत आम्ही वटपौर्णिमा, कारण की आमचं गेल्या वर्षी नाही झालेलं. जसं मी मगाशी सांगितलेले ते प्रॉब्लेम होतं, त्यामुळे नाही झालं होतं. आता यावर्षी करून घेऊ वटपौर्णिमा. ठीक आहे, तर भेटूयात आमच्या उद्या. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आमच्या न्यूजमध्ये. तर खूप लेट झालं ॲक्च्युली आम्हाला म्हणून अजून स्टार्ट खूप उशिरा केला ब्लॉगचा. पण सकाळी उठून घर आवरायचं तर त्याच्यामध्ये काही ब्लॉग बनवता नाही आला कारण की खूप लेट उठलो आम्ही आज. तुम्हाला माहितीच आम्ही तसं पण काल बाहेर गेलेलो होतो आणि नाईट आऊट झाल्यामुळे काय झोपायला भेटलं नव्हतं. तर काल एवढं झोपलो की उठायला जमलं नाही सकाळी. सो रेडी झालो आहे आता, म्हणजे मी तरी झालो आहे आणि ही पण झालीच आहे. दाखवतो तुम्हाला. पसारा खूप आहे बट तरी काम चालू आहे. ही बघा पोरगी जी लेट करायला, रेडी व्हायला लेट करते. बट ठीक आहे, बायकांचं असतंच, लेट होतच रेडी होता होता. कारण की त्यांना साडी खूप काय काय मेकअप असतो. हलका मार, तो धागा ना एकदम हे असतो. जवळ येऊन घे ना. उभं काढू गं. हा, अरे बाबू इकडे. जमेल. थांबा. सो गाईज, मी हा व्लॉग आता इकडे सेंड करते. ॲक्च्युली सागर तिकडूनच ऑफिसला गेला आणि मी रिटर्न घरी आली.
माझं पण ऑफिसचं काम होतं त्यामुळे. तर म्हणून मी हा व्लॉग आता इथेच एंड करते आहे. आणि पूजा वगैरे सगळी केली. ठीक आहे, 12च्या आधीच झालं सगळं. सो ठीक आहे, भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. डू लेट मी नो इन कॉमेंट सेक्शन. आणि येस, भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. बाय द वे, मेहंदी मी रात्रीपासून मेहंदी काढली आहे. इतक्या चांगल्यापणे काढता येत नाही, बट तरी ट्राय केलं होतं. मध्ये मध्ये तर विसरूनच गेली काहीतरी काढायचं. आणि ओ, टिकली आहे इथे. बॅकला अशी मेहंदी काढली आहे. ठीक आहे, सो भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.